तील व्यापारी वर्ग आणि ट्रान्सपोर्ट मालक यांच्याकडून शासनाच्या नियमानुसार कापड गाठींचे वजन 50 किलो असताना स्वतःच्या फायद्यासाठी टेम्पो हमालांना 90 ते 100 किलो वजनाच्या गाठी उचलण्यास भाग पाडत असून त्या कापडांच्या गाठींचे वजन 50 किलो पर्यंत मर्यादित करावे, अन्यथा एका महिन्यानंतर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा टेम्पो असोसिएशन व माथाडी कामगार संघटनेने दिला आहे। महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी अशी ओळख असलेली इचलकरंजी शहराला सध्या वारंवार होणाऱ्या संपाची कीड लागली आहे। याला कारण म्हणजे कष्टकरी वर्गाची जाणून बुजून कुचंबना करणे। इचलकरंजीतील व्यापारी वर्ग आणि ट्रान्सपोर्ट मालक यांच्याकडून शासनाच्या नियमानुसार कापड गाठींचे वजन 50 किलो असताना स्वतःच्या फायद्यासाठी टेम्पो हमालांना 90 ते 100 किलो वजनाच्या गाठी उचलावयास भाग पाडले जात आहे। जास्त वजनाच्या गाठी उचलावयास टेम्पो हमालांनी नकार दिल्यास त्यांना ट्रान्सपोर्टची बिल्टी रद्द करून दुसऱ्या ट्रान्सपोर्टला गाठी देतो अशी अरेरावीची भाषा वापरतात आणि ट्रान्सपोर्ट मालक गाठी उचलत नाहीत तर तुझ्या टेम्पोच्या जागी दुसरा टेम्पो लावतो अशी धमकी देतात। पोटाचा प्रश्न असल्याने टेम्पो हमाल नाईलाज म्हणून त्या वजनदार गाठी उचलतो। याचाच गैरफायदा घेऊन व्यापारी अजून जास्त वजनाच्या गाठी बांधायला सुरू करतात। त्यामुळे कापड गाठी उचलणाऱ्या टेम्पो हमालांची सध्या दयनीय अवस्था झाली आहे। हमालाने किंवा माथाडे स्वरूपात वाहून न्यावयाच्या मालाचे वजन जास्तीत जास्त 50 किलोच्या मर्यादेत असावे। याबाबत आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आपल्या अखत्यारीतील सर्व संबंधितांना देण्याबाबत तसेच सूचनांचे काटेकोर पालन करणाऱ्यांबाबत पत्राद्वारे आदेश देण्यात आले आहेत। मात्र कापड व्यवसायात काम करणाऱ्या माथाडी कामगारांना 90 ते 100 किलो पर्यंतच्या कापडांच्या गाठी भरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे। त्यामुळे सदर घटना आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कन्व्हेन्शन 127 चे उल्लंघन करणारी असून गंभीर आहे। तर माजी आमदार राजीव आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या महिनाभरात बैठक लावून यावर योग्य तो तोडगा काढावा, अन्यथा बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा इचलकरंजी टेम्पो असोसिएशनचे अध्यक्ष अब्राहम भोसले व माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लाखे यांनी दिला। यावेळी अर्जुन देसाई, अनिकेत तनुगडे, गोपीनाथ चौगुले, इसाक आवळे, सचिन जाधव, रवी लाखे, संतोष लाखे, रामा वालेकर, दर्याप्पा आवटी यांच्यासह अन्य माथाडी कामगार व टेम्पो मालक उपस्थित होते। कापड गाठीचं वजन कमी व्हावं यासाठी माथाडी संघटनेतर्फे आमच्या इचलकरंजी टेम्पो संघटनेतर्फे 2 ते 3 वेळा संप करण्यात आला। या संपावर कोणत्याही प्रकारे चांगल्या प्रकारे तोडगा आजपर्यंत काढलेला नाही। येणाऱ्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट मालक असोसिएशनने, व्यापारी असोसिएशनने आमच्या इचलकरंजी टेम्पो चालकांची आणि माथाडी कामगारांची एक मोठी बैठक घेऊन त्यावर यशस्वी तोडगा काढावा व कापड गाठीचं वजन कायमस्वरूपी 75 किलो ठेवावं असा एक लेखी करार कायमस्वरूपी करण्यात यावा अशी मी मागणी इचलकरंजीच्या टेम्पो संघटनेच्या वतीने व इचलकरंजी माथाडी कामगार संघटनेच्या वतीने करतो। शासनाचा GR आहे की एखाद्या माथाडी कामगारावर असून दे किंवा कोणत्याही हमालावरती 50 किलोपेक्षा जादा वजन त्याच्यावरती देऊ नये असा कायदा आहे आणि हा कायदा मोडून या शहरातले ट्रान्सपोर्ट असोसिएशनवाले असू देत, व्यापारी असू देत, ही मंडळी 100 किलो वजन त्यांच्या अंगावर देतात। ही मोठी पिळवणूक माथाडी कामगारांची या ठिकाणी होते असं चित्र दिसतंय। मी या निमित्तानं शहरातल्या सगळ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनवाल्यांना मी आवाहन करतो की ताबडतोबीनं तुम्ही आणि माथाडी कामगार एकत्रित बसावं, यावरती योग्य तोडगा काढावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन करावं लागेल। आम्ही आमच्या आंदोलनानं शहरातल्या व्यापाऱ्यांना, शहरातला उद्योगधंदा अडचणीत येऊ नये असं आम्ही करणार नाहीये, परंतु आम्ही 15 दिवस, महिनाभर या ट्रान्सपोर्ट असोसिएशनवाल्यांना आम्ही मुदत देऊ। एवढ्या 15 दिवसाच्या, महिनाभराच्या मुदतीमध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशनवाल्यांनी या माथाडी कामगारांच्यावरचं असून दे, टेम्पोवाल्यांचा, हमालांचा असून दे, त्यांच्यावरचं ओझं कमी करावं। 50 किलो, जास्तीत जास्त 60 किलो पर्यंत ही लोक समझोत्यानं ओझं स्वीकारायला तयार आहेत।